नमस्कार. शेती आणि हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर आज दिनांक 21 मे. तर 21 मे ते 27 मे दरम्यानचे आहे राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे आहे राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार आणि चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. तर जाणून घेऊया सविस्तर बातमी. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक 21 मे. तर 21, 22 आणि 23 मे दरम्यान जे आहे 23-24 मे दरम्यान जे आहे राज्यामध्ये फक्त आपल्याला कोकण भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर कोकणमधील जे आहे सांगली, सातारा, रत्नागिरी तसेच कोल्हापूर या भागामध्ये जे आपल्याला 24 मे दरम्यान 24 मेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला जे आहे हवामान कोरडे राहणार आहे. आणि सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला विदर्भातील तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, मान्सून जे आहे सध्या अंदमानमध्ये 21 मे म्हणजे 20 मेला जे आहे दाखल झालेला आहे. आणि 31 मेपर्यंत 31 मेला जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मान्सून जे आहे 11 मेपर्यंत दाखल होईल, अशी माहिती जी आहे हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. आणि जे आहे सध्या महाराष्ट्रावर जे आहे चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये जे आहे चक्रीवादळ तयार होत आहे. तर हे चक्रीवादळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. हे चक्रीवादळ जे आहे 21 मे 25 मे दरम्यान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या या ठिकाणी दिसत असेल. 25 मे दरम्यान जे आहे हे चक्रीवादळ आपल्याला जे आहे विशाखापट्टणम आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जे आहे धडकण्याची शक्यता आहे. तर याचा परिणाम जे आहे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये दिसणार आहे. तर विदर्भातील आपल्याला जे आहे विदर्भामध्ये 25, 26 आणि 27, 28 मेपर्यंत जे आहे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपल्याला ढगफुटीसारखा सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण की हे चक्रीवादळ जे आहे विदर्भाच्या त्या विशाखापट्टणम आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे याचा परिणाम जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.